ऑक्टोबर 31 मार्च पर्यंत महिलांनी आपला स्तनाचा कॅन्सर आहे, आपल्या गर्भाशयाचा कॅन्सर आहे, ह्याचे पॅप्समेअर आणि मेमोग्राफी ह्या ज्या 2 टेस्ट आहेत ह्या बाहेर करायला गेलं तर 10,000पेक्षा जास्त लागतं खर्च. तो त्याचं कुपन ह्यांनी फ्री दिलंय. त्याच्यासाठी आयोजक जॉर्ज ॲलेक्स, त्याचबरोबर डॉक्टर संतोष शिंदेजी, आमच्या प्रिया मॅडम आणि HCC चे सर्व डॉक्टर आणि त्याचबरोबर IC ग्रुप असेल, IC चर्च ग्रुप असेल, आमच्या सगळ्या महिला असतील, ह्या सगळ्यांनी आज नारी शक्ती एक आहे हे दाखवून एकता हीच विविधता आहे ह्याच्यामधून आज हा वॉकेथॉनचा कार्यक्रम यशस्वी केला. आणि हॉस्पिटलतर्फे जे 10,000 रुपयाचं कुपन दिलेलं आहे, तर महिलांना माझी विनंती आहे की आपण कॅन्सर बरा होतो, कॅन्सर डिटेक्ट झाला तर घाबरू नये आणि महिलांनी कुपन घेऊन ते घरात दुसऱ्यांना न देता स्वतःची आपण टेस्ट करायला पाहिजे. आणि त्याच्यातून जर एखाद्या महिलेला पॉझिटिव्ह कॅन्सर डिटेक्ट झाला तर आम्ही प्रधानमंत्री आयुष्यमान भारतचा आपलं 5 लाखाचा विमा आहे, त्याचबरोबर राज्य शासनाचा महात्मा ज्योतिबा फुले 5 लाखाचा विमा आहे. ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये आपल्याला कव्हर होईल. त्याच्यातून सुद्धा महिलेला जर प्रॉब्लेम झाला तर आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधी सुद्धा देतो. काही ट्रस्टकडनं निधी मिळतात, पण महिलांनी कॅन्सरला घाबरू नये, त्याला सामोरं जावं आणि आपला विल पॉवर जर असेल तर कॅन्सर लवकर बरा होऊ शकतो. त्यामुळे मी HCG हॉस्पिटलचे मनपूर्वक आभार मानते आणि जनतेला सुद्धा सांगते की आपण पुढे या, 1 पाऊल पुढे या, पण आपलं आयुष्य 4 पाऊल पुढे धावे. मॅडम, HCG हॉस्पिटल सभामध्ये मोठं हॉस्पिटल आहे, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी जास्त आहे. कॅन्सरच्या HCG हॉस्पिटलला कॅन्सरच्या टेस्ट होत आहेत, त्याचबरोबर जर कॅन्सर झाला तर ऑपरेशन होत आहेत. आज इकडनं ते आपण अंधेरीपर्यंत बघितलं तर रेडिओलॉजी ही कुठेच नाही आहे आणि अत्याधुनिक रेडिओलॉजी ही आपल्या HCG हॉस्पिटलमध्ये आहे. कारण ह्या हॉस्पिटलचं जेव्हा मी उद्घाटन केलं त्यावेळेला आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये बघितलं तर जी भिंतीची रुंदी आहे ती सर्वात जास्त आहे. का रेडिएशनचं आफ्टर रेडिएशन तुम्ही बाहेर आल्यानंतर तुम्हाला त्याचा त्रास होत नाही. आणि HCG हॉस्पिटलमध्ये जो क्लिनिनेस आहे आणि जी ट्रीटमेंट पेशंट्सला मिळतं की कॅन्सर हॉस्पिटलला डॉक्टर्स ते अर्ध आपल्या प्रबोधनाने चांगलं करू शकतात. त्यामुळे पेशंट्सला जर धीर दिला तर पेशंट घाबरून जात नाही आणि त्यासाठी आता त्यांच्याकडे लोड वाढलेला आहे, म्हणून आता रेडिएशनचं दुसरं मशीन सुद्धा आलेले आहे आणि आता रोबोटिक हे पण सर्जरी तिकडे होणार आहे. त्यामुळे लोकांना एक दहिसर आणि इकडे पेशंट फक्त बोरिवलीचे येत नाहीत, अगदी डहाणूपासूनचे, अंधेरी जोगेश्वरी पासूनचे लोक इकडे येत आहेत आणि हा फायदा होतोय. मी तर ह्यांना म्हणते की अजून एक हॉस्पिटल करा, जेणेकरून आपल्या इकडे जे रेडिएशनला वेळ वगैरे लागतो, कॅन्सर पेशंटचं ऑपरेशन झाल्यानंतर जो गॅप होतो तो गॅप कमी करण्यासाठी आपण त्यांना रिक्वेस्ट केली होती आणि त्यांनी दुसरं मशीन पण टाकलेलं आहे. आणि खास करून आज मला आदरांजली आणि श्रद्धांजली द्यायची आहे त्या डॉक्टर उपासना मॅडम इतक्या चांगल्या होत्या की त्यांच्याकडे पेशंट आल्यानंतर माझे खूप पेशंट इकडे यायचे आणि ते सांगायचे की तुम्ही घाबरू नका, तुम्ही लवकर बरे होणार आहेत. हा एक संवाद असतो पेशंट आणि डॉक्टर, तो HCG मध्ये आहे, म्हणून लोक जास्त येतात. Hey there. Subscribe to my channel. And also press this bell icon. So you never miss any new updates.